मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का 1962 मध्ये जेव्हा चीनने भारतावर अचानक हल्ला केला त्यावेळी भारतावर खूप मोठे संकट आले होते. त्यावेळी नेहरूजी अत्यंत चिंतेत होते. त्यांना एका अशा व्यक्तीची गरज होती जो ही सर्व ढासळलेली परिस्थिती सांभाळून घेईल, त्यांना मदत करेल. आणि त्यावेळी त्यांची नजर पडली ती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर म्हणजे यशवंतराव चव्हाण यांच्यावरती. त्यांनी ताबडतोब यशवंतराव यांना दिल्लीला बोलवले आणि त्यावेळी संपूर्ण भारतात एकच वाक्य गाजत होते, ते म्हणजे सह्याद्री धावला हिमालयाच्या मदतीला. यशवंतराव चव्हाण हे दिल्लीला पोहोचून सुद्धा एसी ऑफिस मध्ये बसून राहिले नाही, तर ते थेट लडाख आणि नेपाळच्या सीमेवर पोहोचले. तिथे त्यांनी सैनिकांचा हात हातात घेतला, त्यांच्या पाठीवर विश्वासाची थाप मारली. एका मंत्र्याला आपल्यासोबत सीमेवर पाहून तेथील जवानांना जणू हत्तीचे बळ मिळाले. यशवंतराव चव्हाण यांनी सैनिकांना आधुनिक शस्त्रे दिली आणि भारताची सुरक्षितता पुन्हा मजबूत बनवली. यशवंतराव चव्हाण यांनी दाखवून दिले की जेव्हा जेव्हा देशावर संकट येते तेव्हा कधीही महाराष्ट्र मागे हटत नाही. संकट काळात देशाला वाचवणाऱ्या माझ्या महाराष्ट्राच्या महान नायकाला माझा मानाचा मुजरा. जय हिंद.